तर पाहू शकता मित्रांनो, हे आहे गणपतीचं मंदिर. एक मूर्ती आहे गणपतीची आणि पूर्ण मंदिर असं दगडाने बनवलेलं आहे. तर फायनली मी पोहोचलो मित्रांनो जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ. तुंगनाथ हे पंचकेदारमधील तिसरं केदार आहे. तुंगनाथ महादेवाचं आमचं दर्शन झालेलं आहे. हे आहे मंदिर तुंगनाथ महादेवाचं. आता आम्ही चाललो आहोत चंद्रशिलेवर. ये चंद्रशिला है या डायरेक्ट चंद्रपूर लेके जा रहे हैं? तुला असं वाटतंय? मला भारी वाटतंय, पण चंद्रशिला आहे का डायरेक्ट चंद्रावर नियर आहे ते समजत नाही. तर मित्रांनो फायनली चंद्रशिलावर पोहोचलो आहोत आम्ही. माझ्या पाठीमागू शकता समोरच चंद्रशिला मातेचं मंदिर आहे. हर हर महादेव. चला मित्रांनो आता हर हर महादेव. मित्रांनो तर आता आम्ही पोहोचलो तुंगनाथ महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याशी. तर मित्रांनो तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे आणि पंचकेदारमधील तिसरं केदार मंदिर आहे मित्रांनो. तर आपली मंडळी पोचली सगळी. औषधा फुल गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आपली पोरं आता इकडनं ट्रेक चालू करतील. 4.5 किलोमीटरचा इकडनं ट्रेक आहे. नंतर आम्ही चंद्रशिला पण जाऊ, ते पण तुम्हाला दाखवेन मी. तर मित्रांनो हे आहे तुंगनाथ महादेवाच्या ट्रेकवर जाण्याचं प्रवेशद्वार. पाहू शकता. हर हर महादेव. आणि मित्रांनो पाहू शकता या बाजूला आहे ना तुंगनाथ महादेवाची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि वाचू शकता. मित्रांनो तुंगनाथला तुम्ही थोडंसं वर 100 मीटर वरती आल्यावर घोडापाडा आहे आणि घोडापाडाची इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. चार्जेस वगैरे कसे ते या जायचे. आणि पाहू शकता इकडं लाईन लागले या ठिकाणी घोडाची ती पर्शी घेण्यासाठी, बुक करण्यासाठी. आपली पब्लिक पण खाली थांबली पाहू शकता. आणि या साईडला घोड्या आहेत. तर मित्रांनो आमची ट्रेक स्टार्ट झालेली आहे. जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथची. वातावरण एकदम थंड आहे मित्रांनो आणि वरती गेल्यावर अजून थंड होईल. या साईडला पाहू शकता अशा कॅम्प वगैरे आहेत. हे कसं वाटतंय रस्त्याचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? आता आम्ही 10 पावलं चाललो. सध्या आमची हवा टाईट आहे. आता पुढे चालून बघूया, तुम्हाला आम्ही फीडबॅक देतो. अजून हवा टाईट होईल. वरती जायचं नाही ते पण जाणार. मित्रांनो तुंगनाथवर पाहू शकता एवढे वन्य प्राणी आणि एवढ्या वन्य वनस्पती पाहायला भेटतात. घोडे वगैरे चालवलेले आहेत. आता पब्लिक पण चालू झालेली आहे. मित्रांनो पाहू शकता आम्ही जवळजवळ 1 किलोमीटरमध्ये प्रवास झाला आमचा ट्रेकिंगचा. आणि वेदर बघा इकडे फॉग आलाय पूर्ण. काय पलीकडचं काय दिसत नाही. तर मित्रांनो पाहू शकता इथे माहिती दिलेली आहे. तुंगनाथ महादेव मंदिर समुद्र सपाटीपासून 4000 किलोमीटरवर उंचीवर आहे आणि तिकडनं 2 किलोमीटरवरती चंद्रशिला आहे. आणि चंद्रशिलेवर काय झालं होतं ते पण इथे दिलेले आहे. दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला होता. तर चंद्रदेवाने चंद्रशिलेवर तपश्चर्या केली होती भगवान शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी आणि त्यांनी तिथे शापमुक्त झाले होते. सर्व माहिती दिलेली पाहू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता हे पाहू शकता घोडे कच्चर करून यांच्या चालण्याची हिंमत नाही. पकोडे ने पकोडे एव्हा घोडेवाले पकोडे ने यांच्या चालण्याची हिंमत नाही. चालण्याची हिंमत नाही यांची. हे घोड्यावर बसून आले. हा बादल चालय घोड्यावर बसून आले. ते पण घोडे दोघं बसून आले. चालायची हिंमत नाही यांची. मित्रांनो पाहू शकता विक्रांत घोड्यावर आलाय. यांच्या पासण्या फुसफुस झाल्या. या विषयाच्या पण तर मित्रांनो पाहू शकता इकडं आपले अजून पोरं आहेत.
दोघे जण ते पण आले ना घोड्यावर. आबी आणि स्वप्नील यांच्या पासण्या फुसफुस झाल्या ना गोरावरून आल्या. अरे पासण्या फुसफुस. दरे बिरे पाडायची भीती वाटते भावांनो. पाहू शकता आम्हाला एक शॉल भेटलाय एकदम शांत आहे. हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो लास्ट आहे तो. एकदम शांत आहे. कसं बसलाय बघा आमच्याजवळ. तर मित्रांनो जवळजवळ 2 किलोमीटरची ट्रॅक कंप्लीट केली आम्ही आणि थोडं थकलोय. ज्यूस स्टॉल थांबले पाहू शकता. फुलांचा ज्यूस असतो मित्रांनो. असे स्टॉल भेटतील तुम्हाला ट्रॅकवर. 50 रुपयाला एक ग्लास आहे. तर आम्ही 2 ग्लास घेतलेत आणि 4 मध्ये डिवाइड केलेलं आहे. आता टेस्ट करून बघतो मी. पाहू शकता हे फुलांच्या रसाने बनवलेलं असते आणि असं केमिकल वगैरे काय नसतं मित्रांनो. नंबर कलर लागते. तर मस्त निंबू वगैरे पिलून टाकलाय. भारी लागते प्यायला. भारी टेस्ट आहे मित्रांनो. पिला आता ट्रॅक चालू करू. अजून 3 किलोमीटर आम्हाला मंदिर आहे इकडनं. पाहू शकता या रस्त्यातनं आपल्याला अजून कुठं जायचं आहे. त्या टॉपला जाऊन मग तिकडनं सरळ रोड आहे थोडा. जवळजवळ तो झिकझॅक पार करून 1 किलोमीटरचा अंतर आहे मित्रांनो. हा मित्रांनो आम्ही 3 किलोमीटरची ट्रॅक कंप्लीट केलेली आहे. पाहू शकता आम्ही एकदम खाली आलेलो आहोत आणि आता इकडे पाठी सरळ सरळ रस्ते आपल्याला जायला. इकडनं 2 किलोमीटरचं अंतर आले मंदिरापर्यंत जाण्यापर्यंत. मग आता ऊन पडलाय तर ट्रॅक चालू करतो परत. भेटतो मित्रांनो मध्ये. मित्रांनो पाहू शकता तिथं बैलांच्या झोंब्या झाल्या जोरात. पाहू शकता दुसऱ्याशी म्हणणं होतं ना. 1 किलोमीटरच्या खाली आपण आता पोचलो मंदिराच्या आणि आपल्या पाठी पाहू शकता गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग वरती ट्राय करू. दम लागलाय. पाहू शकता हे आहे गजानन गणपतीचं आपलं मंदिर. तुम्हाला दाखवतो आतमधलं थोडंसं काय ते. तर मित्रांनो थोड्याशा शिड्या लागतात गणपती मंदिराजवळ जायला. तर पाहू शकतो मित्रांनो हे आहे गणपतीचं मंदिर. एक मूर्ती आहे गणपतीची आणि पूर्ण मंदिर असं दगडाने बनवलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो पाहू शकता तुंगनाथ चंद्रशिलेच्या ट्रेकवर फॉरेनर्स पण येतात. Excuse me, ma'am. Feeling better? Yes. Where are you from? Pardon? Canada. Welcome to India. Thank you. Namaste. Namaste. मित्रांनो फक्त आणि फक्त 100 ते 150 किलोमीटरचं अंतर राहिलं आहे. इकडनं आपल्याला जायचं आहे आणि समोरच आपल्या तुंगनाथ महादेवाचं मंदिरचं वरचा कलर दिसतं आहे. तर जातो तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थोडीफार माहिती ती पण सांगतो. तर मित्रांनो तुंगनाथ टेम्पलच्या खाली तुम्हाला प्रसादाचे पूर्ण असे स्टॉल लागलेले आहेत. दुकानात हॉटेलपर्यंत नाश्ता वगैरे जेवण वगैरे तुम्हाला भेटली इकडं आणि रूम पण अवेलेबल आहेत. रूमचं कॉस्ट तुमचं बेडच्यानुसार ठरवलं जातं. 2 बेडचं 1500, 1000, 1200 रुपये ठरलं जातं. तर फायनली मी पोचलो मित्रांनो जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ. तुंगनाथ हे पंचकेदारामधील 3रं केदार आहे. पाहू शकता हा तुंगनाथ बाबाचं गेट आहे आणि पलीकडे आरती चालू आहे मित्रांनो. तुम्हाला आरतीचं व्ह्यू पण दाखवतो. ते महाराज तिकडची पंचकेदारची स्टोरी सांगतात. तर ते सांगितलं त्यांनी तर तुम्हाला त्याची पण व्हिडिओ दाखवेल. व्हिडिओमध्ये बनवून राहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्याला चंद्रशिला पण जायचं आहे. भेटतो तुम्हाला तिकडे गेलेलो. हर हर महादेव. पाहू शकता लाईन लागली आहे दर्शनाची तिकडे आणि
या साईडला आपले मित्र वगैरे आहेत. तुमचं दर्शन झाला? चंद्रशिलाला जायचंय का? थांबा आम्ही इकडे येतो. तर हे आहे मित्रांनो जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ. तुंगनाथ महादेवाच्या दर्शनाला आता लाईनमध्ये चाललो आम्ही. पाहू शकता भरपूर सारे श्रद्धाळू आले आहेत. त्या साईडला लाईन लागलेली आहे आणि बापाला भोग चढवतात. त्याचा भोग चढल्यावर तिकडचं स्टोरी वगैरे सांगतील ते पण सांगतो दाखवतो तुम्हाला. तुला कसं वाटतंय तेवढ्यावरती आपण चालतो? माझ्या केदारनाथ तसे तुंगनाथ महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं उदक कुंड आहे. ज्याप्रमाणे केदारनाथ मंदिराच्या पाठी अमृत कुंड आहे तसंच इकडे पण उदक कुंड आहे. ज्या अभिषेक केल्यावर जेवढं पाणी वगैरे असतं जल तो या ठिकाणी येऊन जमा होतो. तर मित्रांनो पाहू शकता लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि हा इंटरेस्ट आहे. इकडनं आपल्याला आत्मदर्शनासाठी जायचं आहे. तर मित्रांनो हे आहे पार्वती मातेचं मंदिर आणि बाजूला मंदिर खाली समोर कालभैरवाचं मंदिर आहे. दाखवतो. दर्शन झालेलं आहे व्यवस्थित आणि तिकडच्या महाराजांनी जे आहेत साधू बुवा पंडितजी त्यांनी आम्हाला मस्त स्टोरी वगैरे सांगितली. पण ॲक्च्युली इथं कसं माहिती आहे का, पैसे देतात ना त्यांना पूर्ण स्टोरी सांगतात. जे पैसे देत नाही ना तर त्यांना पाया पडून लगेच पाठवतात. शेखर कसं दर्शन झाला? मस्त झालं. एवढ्यावरती आपण आलो पण दर्शन आपल्याला चांगला भेटला. बाकीचे आपण बाकी साईडचे जे मंदिर आहेत माता अर्ज कालभैरवाचं गणपतीचं सगळं ते बाकी देवतांचं आहेत ते मंदिर बघलं. आणि पाहू शकता आता आम्ही मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं मंदिर आहे नंदी महाराज आहेत. मित्रांनो तुंगनाथ महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे पण एक महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग आहे पाहू शकता. हे छोटंसं मंदिर आहे आणि त्या साईडला पाहू शकता फक्त एक 10 फुटाचं अंतर आहे. तुंगनाथ महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं शिवलिंग मंदिर एक. तुंगनाथ महादेवाचं आमचं दर्शन झालेलं आहे. हे आहे मंदिर तुंगनाथ महादेवाचं. आता आम्ही चाललो आहोत चंद्रशिलेवर. तुंगनाथ महादेव हे पंचकेदारमधील 3रे केदार आहे मित्रांनो. या ठिकाणी महादेवाच्या हातांची पूजा केली जाते. पंचकेदारची कथा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. 5 ठिकाणी 5 योनी निघाले महादेवाचे. त्या ठिकाणी 5 केदार निर्माण झालेत. हे 3रं केदार मित्रांनो. मित्रांनो चंद्रशिला जात असाल तर मागण्यात मित्रांनो पाहू शकता बॅगेतनं काय पण तुमच्या ओढून येतील सावधान राहा. तर मित्रांनो पाहू शकता चंद्रशिलावर आपल्याला या साईडून जायचं. इकडं जवळजवळ 2 किलोमीटरचे ट्रॅक आहे मित्रांनो. तिकडं वरती जायचे. तिकडं वरती मंदिर चंद्रशिलेचं आणि खाली व्ह्यू बघा मित्रांनो खतरनाक एकदम. भरपूर खाली टीप आहे मित्रांनो. चंद्रशिला ट्रॅक करत होतो आम्ही आणि तशी पाहू शकता फुलं कसली भारी भारी आले आहेत. निळे आहेत तिथं पिंक कलरची आहेत. पाहू शकता किती फुलं आहेत तशी. पिवली पण आहेत निळी पिवली सगळी आहेत मित्रांनो. पाहू शकता आपल्याला अजून किती वरती यायचे. पब्लिक किती वरती. हर माझ्या मित्रांनो. तर आता आम्ही जवळजवळ 500 मीटर राहिलो खाली आणि सरळ छोटा आहे वरती आणि वेदर एकदम चेंज झालाय. पाठवू शकतो या साईडला सगळं पूर्ण फॉग आलाय आणि पाऊस रिमझिम आलेला आहे. पोरांची लेवल झाली आपल्या. कैसा लग रहा है विशाल? वेदर कैसा है का? इस जगह पे बार बार नहीं आ जाता है फिर एक बार और भी दिल से. चलो हर हर महादेव. पण आता आपण तुंगनाथ जवळची जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आले आहोत चंद्रशिलाला.
तुला असं वाटतंय? मला भारी वाटते पण चंद्रशिला आहे का डायरेक्ट चंद्रावर न्यायला हवे ते समजत नाही. अरे तिथे रामाने तपश्चर्या केली होती आणि चंद्राला महादेवाने तिथे प्रसन्न होऊन शापमुक्त केलता. देवाची जागा आहे एवढ्यावरती म्हणून देवाला भेटायला कष्ट करायला पाहिजे. बरोबर ना विशाल? हर हर महादेव. मित्रांनो आपली मंडळी काय झाला? चंद्रशिला बोलते. चंद्राला भेटायला जायचे का चंद्रशिलाला भेटायला जायचे? चंद्रवाला पाहू शकतो मित्रांनो जायचंय. त्याला आतमध्ये गेला. काम 25. 15 मिनिटं होतं. 15 मिनिटं. अरे माझ्या मित्रांनो आम्ही चाललो तुंगनाथवरून चंद्रशिलेला आणि पाऊस आलाय. पाऊस शकता सगळे जादू झाले. जादू इकडे भूम पण जादू झालाय. रेनकोट घातलं तर रेनकोट आणि एवढं थंड लागतं पाणी. एकदम हात सुन्न पडलेत आणि ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे इकडं. झाडाच माहीत नाही मित्रांनो. इकडं पूर्ण वेदर बघा सगळं फॉग असा धुका आलाय. श्वास घ्यायला त्रास होतोय. भेटोवरती गेलो तर मित्रांनो फायनली चंद्रशिलावर पोचलो होतो आम्ही. माझ्या पाठीमागून शेता समोरच चंद्रशिला मातेचं मंदिर आहे. आता तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो चंद्रशिलेचं. एक नंबर खतरनाक व्ह्यू होता. पाहू शकता ढगाच्या वरती आले आम्ही. सगळे ढग खाली आणि आम्ही वरती आलो होतो. भाई कैसा फील हो रहा है? अच्छा भाई अच्छा. अच्छा एकदम बढ़िया जा रहा है. कैसा लग रहा है? जिथे स्वर पोहोच गए. तर मित्रांनो आपण आहोत आता चंद्रशिलावर जे भारतातील नाही तर जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे आणि शिवमंदिराच्या वरतीच 1-1.5 किलोमीटरची ट्रॅक आहे चंद्रशिलावर. या ठिकाणी आपल्याला पाहू शकता रामाने प्रभू श्रीरामाने तपश्चर्या केली होती. कारण रावणाचा वध केला होता त्यांनी आणि रावण हा ब्राह्मण होता म्हणून त्याचा ब्राह्मण त्याची पूर्ण प्राप्त होण्यासाठी इथे रामाने तपश्चर्या केली होती. आणि चंद्राला श्राप होण्यासाठी महादेवाने इथे त्यांना वरदान दिलं होता. तर आपल्याला महाराष्ट्रातले आपले मित्र भेटतात नागपूरहून. मित्र कुठून आलो तुम्ही? नागपूर. नाव काय बाबा? तुमचं नाव नागपूरहून आलं. तुम्ही कुठून आलात? मध्य प्रदेश. इंदोर. हर हर महादेव. पाऊस शकता एकदम सगळीकडे पाऊस झाला आणि पावसाला हात एकदम कारटलेत. भरपूर पब्लिक तरी पण वरती येते. तर भेटतो आता खाली येतो मित्रांनो. बाय बाय. पाहू शकता तुंगनाथच्या ट्रायलवर आपल्याकडचं मुंबईचे खारचे आलेत. पाहू शकता छोटासा बाबू. किती वर्षाचा आहे? 2.5 वर्षाचा मित्रांनो. पाहू शकता एवढ्यावरून खाली येतोय ना. आपले मित्र घोड्यांच्यावर गेले. स्वप्नील कसं वाटतं तुला या? माझे मित्र त्यांना बघून मला असे आठवण आली की ते मजनू भाईने ड्रॉइंग बनवली होती त्याच्या मूवी मध्ये. तो घोड्यावर गाडा घोड्यावरती गाडा होता तर सेम वाटले. खच्चर आहेत चालले ते. तर मित्रांनो चला आपला ट्रॅक कंपल्सरी खाली उतरायचं आहे. खाली गेल्यावर भेटतो. तर फायनली मित्रांनो आता वाजले 7 आणि तुंगनाथच्या आम्ही खाली बेस कॅम्पला उतरलेलो आहोत. खूप सारा एक्सपिरियन्स आला मित्रांना. कसा वाटला तुला? एक नंबर. कधी चढवलं तो आज फर्स्ट टाइम ट्रॅकिंग भारी वाटली. तुम्हाला असं वाटला? वाल्या आपल्याला सवय तुला असं वाटलं? छान. ट्रेक खूप कठीण आहे चढण्यासाठी पण दृश्य एकदम सुंदर आहे. नजारा एकदम खूप सुंदर मजा आली? खूप मजा आली. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो. भेटू आपण आता दुसऱ्या बद्रीनाथच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जय श्री केदार. हर हर महादेव.